बिद्री साखर कारखान्याच्या अहवालात जाहीर करण्यात आलेल्या FRPच्या 3,608 रुपयांच्या रकमेत साखरेसोबत को जनरेशन, इथेनॉल, डिस्टिलरी, मळी तसंच इतर उपपदार्थांपासून मिळणारं उत्पन्न एकत्रित दाखवण्यात आलंय। मात्र या उत्पन्नाचं स्वतंत्र वर्गीकरण करून त्याची सविस्तर माहिती येणाऱ्या साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध करावी अशी मागणी कारखान्याचे अर्जुनवाडा तिटवे गावचे सभासद आणि संभाजीराव देसाई यांनी कार्यकारी संचालक सुहास घोरपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। बिद्री साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा 23 सप्टेंबर रोजी कारखाना स्थळावर होणार असून त्यासाठी वार्षिक अहवाल छपाईचं काम सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर तिटवे अर्जुनवाडामधील शेतकरी आणि संभाजीराव देसाई यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास घोरपडे यांच्याकडे निवेदन दिलं। कारखान्यातील प्रत्येक सहउत्पादन प्रकल्पातून प्रति टन किती उत्पन्न मिळालंय, त्यातून किती खर्च झाला आणि किती निव्वळ नफा झाला याची इत्थंभूत माहिती अहवालात देणं आवश्यक आहे। या माहितीमुळे संबंधित प्रकल्पांचा प्रत्यक्ष फायदा सभासदांना झाला की तोटा हे स्पष्ट होण्यास मदत होईल। कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसतानाही भोगावती कारखाना ऊसाच्या दरात आघाडीवर आहे। मग सर्व उपपदार्थ प्रकल्प असतानाही बिद्रीचा दर कमी का याचा गौड बंगाल सभासदांना समजत नसल्याचं देसाई यांनी म्हटलंय। वार्षिक अहवालात उत्पन्नाचं स्पष्ट आणि स्वतंत्र वर्गीकरण केल्यास सभासदांच्या मनातील अनेक शंका दूर होतील असंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी माजी उपसरपंच रमेश घारे, अमोल पाटील, अरविंद पाटील उपस्थित होते।